मंडळी, रोज रोज पोहे उपीटचा नाश्ता करून कंटाळ येतो. म्हणून मी आज विचार केला की काही नवीन बनवावं जे हेल्दी असेल आणि टेस्टी. म्हणून आज आपण पाहणार आहोत टेस्टी असा नवीन पद्धतीचा नाश्ता, जो अगदी 15 मिनिटात बनवून तयार होतो. पहिल्यांदा आपण पीठ तयार करून घेऊया. मी इथे 1 वाटी पीठ घेतलंय. त्याच्यात लाल मिरच पावडर 1 चमचा घातली, मीठ 1 चमचा आणि थोडं तेल. याच्यातच आता मी कोथिंबीर घालून घेते. हे पीठ सगळं आता एकत्र मिक्स करून घेऊया आणि असा घट्ट त्याचा एक डो तयार करून घेऊया. यातलंच थोडं पीठ मी एवढं साईडला काढून ठेवते. हे आपल्याला नंतर लागणार आहे. आता मी हे पीठ भिजवून घेते. पीठ असे चांगले घट्ट भिजवून घ्यायचे. आपल्या चपातीच्या पिठासारखं नाही करायचं, थोडं मऊ घट्टच भिजवून घ्यायचं. आता इथं पीठ छान चांगलं घट्ट मळून झालेलं आहे. आता दुसरी तयारी करूया, तोपर्यंत पीठ चांगलं मुरेल. मी 2 ते 3 बटाटे इथं बॉईल करून घेतलेले, ते आपण आता अशा खिसणीवर खिसून घेऊया. इथं मी 2 मोठे बटाटे खिसून घेतलेले आहेत. आणि एक लक्षात ठेवा, बटाटे आपण खिसून घ्यायचे, त्याच्यात तुकडे मोठे अजिबात राहिला नाही पाहिजेत. सुरुवातीला इथं मी छोटी छोटी मिरचीचे तुकडे केलेत, ते घेऊया आपण. आणि याला लाल कलर यासाठी इथं मी काश्मीरी मिरच पावडर थोडी घेतली, मीठ थोडे ऍड करते 1 चमचा, जिरे 1 चमचा घालून घेते. चटपटापण येण्यासाठी याच्यात मी चाट मसाला घातलाय. हा होममेड गरम मसाला आहे. याच्यावर थोडा अद्रक खिसून घेऊया. मंडळी, आता ह्याच्यात सगळे इंग्रेडियंट्स घालून झालेले आहेत. तर आपण हे सगळं एकसारखं करून घेऊया. जर तुम्हाला तुमच्या घरातला एखादा मसाला ॲड करायचा असेल, तेही तुम्ही ॲड करू शकता. तर हा डो मळून आता झालेला आहे, तर आपण हे साईडला ठेवूया. हे सुरुवातीला आपण साईडला ठेवलेलं गव्हाचं पीठ आहे. तर यात काय करायचं, 4 चमचे तीळ घालायचे, म्हणजे त्याने चांगला नाश्त्याला क्रंच येईल. आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर सगळं एकसारखं करून घ्यायचं. आणि हे लक्षात ठेवा, बॅटर आपण सगळे एकसारखं करताना ते पातळही नसावं आणि जास्त घट्टही नसावं आणि सगळ्या गुठळ्या त्याच्या मोडलेल्या असाव्यात. तर हे बघा, याच्या सगळ्या गुठळ्या मोडायसाठी सलग मी 2 ते 3 मिनटं सगळं हलवून घेणार आहे व्यवस्थित. तर या प्रकारची आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आपण पहिल्यांदा जो कणकीचा डो मळून ठेवला होता तो छान मुरलेला आहे. आता मी पुन्हा एकदा ते मळून घेते. त्यानंतर आपण याची चपाती लाटायला घेऊया. आणि लक्षात ठेवा, आपल्याला चपाती लाटताना जास्त जाडी नाही लाटायची आणि जास्त पातळही नाही लाटायची. आता चपाती लाटून झाली, याच्यावर आपण हिरवी चटणी लावून घेऊया. ही घरगुती आपली हिरवी चटणी आपण नेहमी बनवतो तशीच, ती सगळी अशी पसरून घ्यायची एकसारखी. नंतर इथं टॅमॅटो केचप लावून घेऊया. मुलांना ना टॅमॅटो केचप खूप आवडतं, म्हणून आपण ते लावून घेऊया. आणि हे आपलं बटाट्याचं मिश्रण मगाशी बनवलेलं ते आपण सगळं लावून घेऊया, ह्याच्यावर असं पसरून घेऊया. आता शेवटी ना याच्यावर असं चीज खिसून घेऊया आपण. आता याला आपण अशा प्रकारे दुमडून घेऊया. असं दाबायचं दुमडताना हलक्या हाताने, म्हणजे मध्ये बुडबुड्या राहत नाहीत त्याच्यात. हे असं हलक्या हाताने दाबायचं. हे इथं बाहेर निघून आपण सगळं घातलेलं बॅटर म्हणून हे दुमडून घ्यायचं. आता याला थोडंसं असं हलक्या हाताने आपण लाटून घेऊया.
आता याचे असे काप करून घेऊया. असे एवढे या साईजमध्ये काप बनवून घ्यायचे. आता एवढ्या आपल्याला जाड साईजचे रोल ठेवायचे. आपण मगाशी केलेलं मिश्रण आहे त्याच्यात ना ह्या वड्या अशा हलक्याशा बुडवायच्या आणि तळायला टाकायच्या इथं. आपल्याला जास्त कडक नाही करायचं आणि हे तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता आणि शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. आता याला आपण 1-2 मिनिटं असंच तळून घ्यायचंय. नंतर मग आपण पलटी करून घेऊ. 1-2-4 मिनिटांनी आपण ना हे असं पलटी करून घ्यायचं. ज्यावेळेस आपल्याला वाटेल की आता छान खालनं तळून झालंय त्यावेळेस असं पलटून घ्यायचं आपण. बघा कसं छान गोल्डन कलर झालंय. हे झारीपेक्षा ना ह्या काटा चमच्याने छान पलटता येतं. आता आपण याला खालून सुद्धा छान गोल्डन फ्राय करून घेऊया म्हणजे एकदम क्रिस्पी लागल. आता हे छान गोल्डन रंगावर तळून झालेलं आहे बघा, छान क्रिस्पी झालंय. आता हे गॅस बंद करून आपण सगळं खाली नितळून काढून घेऊया. तर काय मंडळी, आवडला का तुम्हाला हा नाश्त्याचा नवीन प्रकार? हा नाश्त्याचा नवीन प्रकार एकदम हेल्दी आणि टेस्टी आहे आणि त्याचबरोबर झटपट होणाराही आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मुलांना नक्की बनवून द्या खायला. आणि हां, रेसिपी आवडली ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.